मराठी न्यूज लाईव्ह। नमस्कार, दैनिक सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दक्षिणचे दिग्गज आमदार अनंतराव पाटील बोंडारकर यांच्या ऑफिसवरती एक गरीब कुटुंबातला मुलगा वाजेगावचा ते वाहून गेला होता 3 तारखेला। तो सतत 3 दिवसानंतर कांबळे येथे सापडला आहे। एक आमदार निधीमधून काहीतरी मदत भेटावी ते गरीब कुटुंबाला, अशा गावकऱ्या लोकांचं, रहमान शेठ यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या टीमचं। आज आपण ऑफिसला आलो आहेत। 3 तारखेला एक महापूर आला होता नदीला आणि तो मुलगा एक नाल्यामधून वाहून गेला नदीला। तर सतत 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर प्रशासनाने मदत केली, तुम्ही पण केली, रहमान शेठने बरेच लोकांना गावकऱ्यांना मदत केली। तो मुलगा 3 दिवसांचा सापडला। तो एक मुलगा गरीब कुटुंबातला आहे, तरी ती आमदार निधी म्हणून त्याला काय मदत करणार? खरं तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एक लेकरू त्या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि त्यांच्या जे कुटुंबियावरती दुःखाचं सावट या ठिकाणी आहे। त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहेत। मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, आमचे वाजेगावचे रहमान शेठ शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत, ते सातत्यानं गावासाठी काम करतात, त्या भागासाठी काम करतात। त्यांनी ते मुलगा ज्या दिवशी पाण्यामध्ये गेला त्या दिवसापासून अनेकदा त्यांनी मला फोन केले। मी यंत्रणेला फोन केला, तहसीलदाराला फोन केला, जे काही जीव रक्षक दल आहेत त्यांना फोन केला आणि सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु हे जरी झालं असतं, परंतु त्या जे काही कुटुंबावरती दुःखाची साया झालेली आहे, दुःख झालेलं आहे, ते काही भरून निघण्यासारखं नाही आहे। परंतु होणी हे काही टळत नाही आहे, परमेश्वराच्या हातामध्ये असते आपण किती दिवस जगायचं। तर ते मुलगा त्या ठिकाणी दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे, वाहून गेलेला आहे, त्याबद्दल तर मी दुःख व्यक्त करतो। आणि जे काही आत्ता तहसीलदार साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, PM रिपोर्ट आल्याच्या नंतर लगेच त्याला जे काही 4 लाख रुपयाची मदत देण्याचं आहे ते आम्ही तात्काळ देऊ। फक्त PM रिपोर्ट मी PI साहेबाला पण बोललेलो, लवकरात लवकर ते प्रोसेस करू आणि त्या कुटुंबांना आधार देण्याचं काम निश्चित या ठिकाणी आम्ही करणार आहोत। नाही, जे काही मदत आहे, मी एक प्रशासन आणि शासन आम्ही कंबाईनमध्ये काम करतो। जे काही मदत आहे ते आमच्या वतीनेच मदत त्या ठिकाणी केली जाते। मी जेव्हा ते चेक देणार आहे, आमदार निधी असं काही वेगळं देता येत नाही। जे काही नियम ठरले आहेत त्या नियमात बसूनच ते निधी त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करू। हे 100% काही दिवसांमध्ये त्यांना चेक देणार आहोत। जे काही अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, वाजेगावमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये पाणी गेलं, घरांचं नुकसान झालं आणि कालच आपण बघितलं असेल की शासनानं आणि सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं। त्यामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। शेतकरी असतील, जे काही कुटुंब असतील, जे काही बाधित कुटुंब आहेत, त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, पडझड झालेली आहे, घर पडलेले आहेत, अशा सर्व कुटुंबांना 10,000 रुपयाची मदत देण्याचं घोषित केलं। आणि काल तर मदत झाली, पण बऱ्याच कुटुंबांना काल मदत झाली आणि यापेक्षाही काही जास्त नुकसान झालं असेल त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर त्याचे पंचनामे करून ते मदत देण्याचं काम शासन आणि प्रशासन आम्ही निश्चित ताबडतोब केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द आम्ही या ठिकाणी जनतेला दिलेला आहे। आज तुम्ही दक्षिणचे दिग्गज आमदार अनंतराव पाटील बोंडारकर यांच्याकडून मदत मागली, तरी साहेबांना तुम्हाला काय सांगितलं? साहबाना सांगितले, अपने साहब ने बोले कि तहसीलदार साहब को फोन लगाया, तहसीलदार साहब ने 4 लाख की मदद दे कर तू बोल के ये करे और PM रिपोर्ट दे दो, इंशाल्लाह तत्काल में 2-4 दिन में मदद मिलेगी। आमदार साहब खुद आके घर पे देते बोल के बोले इंशाल्लाह। रहमान सेठ ने जो सब बच्चे लेके आप सबके पास आए, तो रहमान सेठ के बारे में बोलना है। हाँ, रहमान साहब ने भी मुझे 2-3 दिन से फोन लगा रहे, अपन जाएंगे आमदार साहब से मिलेंगे, आमदार साहब जो मदद करते हो लेंगे बोल के रहमान साहब भी रोज फोन लगा रहे 2-3 दिन से। इंशाल्लाह उन्होंने लेके आया, साथ सवेरे उन्होंने खुद फोन लगाया मुझे 9 बजे, चलो आप आमदार साहब के पास जाएंगे 9:30 बजे तक बोल के, यहाँ पे सब बच्चों को लेके मुझे भी लेके इंशाल्लाह। आमदार साहब मिले, आमदार साहब ने अपनी पूरी मदद करी इंशाल्लाह। आज अपन आमदार साहब की तरफ, तुम्हें गाँव के एक गरीब कुटुंब का बच्चा भाई के चले गया था, तो तुम्हें आमदार साहब के पास लेके आए लोगों को, आमदार साहब ने कितनी मदद देते बोले और कितने दिन में देते बोले?
अभी 3 तारीख को जो बच्चा बंधारे से बह के चले गया था, उसका नाम शेख मुजम्मिल शेख इब्राहिम, उसके जितने भी रिश्तेदार थे और घर वालों ने आके आमदार साहब से रिक्वेस्ट करे कि शासन की तरफ से कुछ मदद होती, वो मदद दिलाने की सिफारिश करे थे। तो आमदार साहब ने वो एक्सेप्ट करके तहसीलदार साहब को ऑन द स्पॉट हमारे सामने बात करे और जल्द से जल्द प्रशासन की तरफ से जो भी मदद होंगी वो तत्काल मदद देने की आश्वासन दिया आमदार साहब ने। अब एक यंग पीढ़ी के हिसाब से हर बच्चे की जो भी परेशानी है, आप सबसे पहले आमदार साहब के पास लेके आते हैं, उसकी परेशानी का मसला हल करते हैं। आमदार साहब आज तक भी आपकी बात ऐसी एक भी नहीं हुई जो आमदार साहब ने आपकी बात नहीं करे, तो प्रशासन की कितने दिन में मदद मिलेगी इनको? 2-4 दिन? अभी अपने डॉक्यूमेंट्स जमा करना बाकी है, जितने जल्द अपने डॉक्यूमेंट्स जमा हो जाएंगे उतने जल्द से जल्द हम उसका पाठ पुराव करके उनको मदद दिलाने की कोशिश करेंगे। और इसमें ये सब मैटर में जितने जल्दी काम हो गया वो वजह से हम आमदार साहब का तहे दिल से शुक्रिया अदा